सर्वप्रथम या कार्यक्रमात श्री आनंद गजानन माडगुळकर यांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नुकतंच 1 ऑक्टोबरला ग दी माडगुळकर यांचा स्मृतिदिन झाला, तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून हा गप्पा गोष्टींच्या मैफिलीचा कार्यक्रमाला सुरुवात करते. पण तत्पूर्वी एक छोटीशी दुरुस्ती सुचवतो. 1 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस आहे. जन्मदिवस, जयंती त्यांची झाली. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय मी इथे करून देते. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहितीही त्यांच्याकडून कळणार आहे. तर महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग दी माडगुळकर यांचे ते चिरंजीव. अशा थोर साहित्यिक व्यक्तीचा वडील म्हणून सहवास छत्र त्यांना लाभला. आनंदजींशी गप्पा मारताना आपल्याला गदिमा आपल्यासमोर उलगडत जाणार आहेत. स्वतः आनंद गजानन माडगुळकर हे लेखक आहेत. गदिमांची पंचवटी, गीतरामायणाचे रामायण, भावार्थ गीतरामायण, गदिमा आणि बाबूजी एक अद्वैत अशी पुस्तके त्यांनी लिहिली. ते गायकही आहेत. गदिमांच्या पश्चात त्यांनी गीतरामायणाचे 750च्या वरती कार्यक्रम देशात आणि परदेशात केले. त्यांनी जवळजवळ 50च्या वरती डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवल्या, ज्या दूरदर्शनवर प्रदर्शित झाल्या आहेत. एका मराठी चित्रपटाचे कथालेखनही त्यांनी केलेले आहे. गदिमांच्या काही निवडक साहित्यकृतींचा रसिकांना आस्वाद घेता यावा यासाठी त्यांनी पॉडकास्ट सुरू केलं आहे आणि ते ऑनलाईन उपलब्ध आहे. आपण जरूर ऐका. त्यांच्या भावी पुढच्या प्रोजेक्ट्सबद्दल त्यांच्याकडनं आपल्याला शेवटी कळणारच आहे. तर आता गप्पांना सुरुवात. आनंदजी, आपल्या ह्या मैफिलीची, गप्पांच्या मैफिलीची सुरुवात आपण गीतरामायणाच्या जन्मकथेपासून करूया का? कारण महाराष्ट्रात असा एकही मराठी माणूस नसेल की ज्याला गदिमा हे नाव माहीत नाही. बरोबर. किंवा असे मराठी घर नसेल की ज्यांच्या घरात त्या काळी गीतरामायण आकाशवाणीवरचं वाजलं गेलं नसेल. तर 1 एप्रिल 1955ला हे महाकाव्य पहिल्यांदा आकाशवाणीवर प्रसारित झाले आणि आज 70 वर्ष झाली की रसिकांच्या मनावर त्याचं गारूड अजूनही आहे. बरोबर. तर त्याची नक्की सुरुवात कुठून झाली, त्याचा प्रवास कसा झाला, आणि अजून एक महत्त्वाचं की जे आम्ही ऐकलं होतं की गीतरामायणाचा प्रवास सुरू होण्याआधी गदिमांना काही दैवी संकेत मिळाले होते, तर त्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. खरोखरीच आपण म्हणतो ना की माणसाच्या आयुष्यात जेव्हा काही बरे वाईट काही प्रसंग जेव्हा येणार असतात तेव्हा त्याचे आपल्याला काही संकेत मिळतात. असा प्रश्न येतो की गदिमांच्या हातून गीतरामायणासारखं एक अजरामर असं काव्य निर्माण झालं, त्याचे काही संकेत त्यांना आधी मिळाले होते का? असे मिळाले होते बरं का, बरेच संकेत मिळाले होते. पण त्यातले 2च मी आपल्याला सांगणार आहे जे थोडेसे महत्त्वाचे आहेत माझ्या दृष्टीनं. वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्तानं गदिमा नेहमी आपल्या मूळ गावी, म्हणजे आमचं माडगुळ नावाचं सांगली जिल्ह्यात छोटंसं गाव आहे, आजही साधारण 1500 वस्तीचं गाव आहे, आणि तिथे आमचं अजूनही घर आहे. त्या गावापासून 1-2-3 मैलावर मळा आहे छोटासा. तर गदिमांचं असं एक श्रद्धा होती की त्या गावात गेल्यावर किंवा आमच्या मळ्यातलं जे घर होतं बरं का, त्याला सगळे गावकरी गमतीनं बामणाचा पत्रा असं म्हणत असत. तर त्या पत्र्यात, म्हणजे त्या इमारतीत बसल्यानंतर आपलं लेखन अतिशय चांगलं होतं, अशी एक त्यांची श्रद्धा होती. ते नेहमी म्हणायचे की अरे या जागेत पूर्वी कधी यज्ञ वगैरे झाला असला पाहिजे, त्याशिवाय इथं मला इतकं चांगलं लिखाण सुचत नाही. तर ते दरवेळेला वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने जानेवारीमध्ये माडगुळला जात असत. तर ही गोष्ट मी जी आपल्याला सांगतो ही 52 सालची आहे बरं का. 52 साली ते एकदा असेच आमच्या गावाकडे गेले आणि तिथला त्यांचा दिनक्रम मोठा छान असायचा बरं का. म्हणजे मी आपल्याला सांगितलं की
आमचा मळा हा घरापासून एक 2-3 मैलावर होता, तर ते अगदी पहाटे उठून मळ्यात चालत जायचे आणि त्यांना पोहण्याचा अतिशय छान छंद होता, नाद होता. डुंबायचे छानपैकी आणि मग घराकडून आलेली न्याहारी करून दुपारी तिथे छान झोपायचे छान आणि संध्याकाळी कधीतरी घरी परत जायचे. आणि हा किस्सा सांगण्यापूर्वी एक मला आपल्याला सांगितलं पाहिजे की गदिमांना रोजनिशी लिहायची एक अतिशय चांगली सवय होती. म्हणजे 48 सालापासून ते 77 सालापर्यंतच्या एखाद्यामध्ये आजारपणाचे वगैरे जर दिवस सोडले तर त्यांच्या सर्व रोजनिशा उपलब्ध आहेत. त्यातल्या 52 सालच्या रोजनिशीतला हा प्रसंग मी आपल्याला सांगतो की त्यात त्यांनी असं म्हटलं की न्याहारी झाल्यानंतर विहिरीच्या बांधावरच मला झोप लागली आणि अतिशय गाढ झोप लागली. ज्या वेळेला मला जाग आली त्यावेळेला मला असं दिसलं की सूर्य मावळायला आला होता. पश्चिमेचं क्षितिज तांबडं लाल झालेलं आणि माझ्या किलकिल्या डोळ्यांनी मी त्या क्षितिजाकडे पाहत असताना मला एक प्राचीन पद्धतीचा दिवा दिसला. त्या दिव्यातून अक्षरशः सहस्रावधी किरण बाहेर येत होते आणि ते माझ्या शरीरात शिरत होते. त्यांनी लिहिलं आहे की हा भास म्हणा, साक्षात्कार म्हणा, एक 10 सेकंद टिकला आणि त्यानंतर तो हळूहळू नाहीसा झाला. आणि मग त्या दिवशीच्या रोजनिशीत त्यांनी असं लिहिलं आहे, हातून काहीतरी चांगलं लिहून होणार असं वाटतंय. हा पहिला. आता तुम्हाला आणखी गंमत सांगतो की 52 सालातच ते एक ऐतिहासिक चित्रपट लिहिले होते. त्या चित्रपटाचं नाव होतं नरवीर तानाजी, बरं का. आणि त्याचे जे प्रोड्युसर होते ते त्या काळातले अतिशय नामांकित सत्पुरुष श्रीधर स्वामी त्यांचं नाव, त्यांचे अनुग्रहित होते. त्यांचा त्याने अनुग्रह घेतलेला होता. आणि त्या चित्रपटाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या अनेक गड कोट किल्ल्यांना ते भेटी देत होते. असंच एकदा ते सज्जनगडाच्या पायथ्याशी गेले आणि तिथं त्यांना असं कळलं की श्रीधर स्वामींचा मुक्काम गडावरच आहे. त्यामुळे ते निर्माते म्हणले की आता आपण गड चढून वर जायचं आणि त्यांचं दर्शन घ्यायचं. आणि मग ते दोघेही गड चढायला लागले, सज्जनगड. रसिको, यानंतरचा जो भाग आहे ना तो मला माहीत नव्हता आधी. तो मला डोंबिवलीच्या एका रसिकाने सांगितला. तो भाग असा की ते म्हणले स्वामीजींच्या बरोबर त्यांची एक सज्जनगडावर छोटीशी बंगली म्हणा, वाडा म्हणा असा आहे, त्याला त्यांनी श्रीधर कुटी असं नाव ठेवलेलं आहे. तर त्या श्रीधर कुटीतल्या एका दालनात स्वामीजी आणि आम्ही त्यांचे काही भक्त काही आध्यात्मिक चर्चा करत बसलो होतो. तेवढ्यात स्वामीजी अंगात संचार झाल्यासारखे एकदम उठले आणि म्हणाले, अरे बसलात काय, उठा, साक्षात सरस्वतीचा पुत्र मला भेटायला येतोय. आणि त्यानंतर एक 10च मिनिटं गेली असतील, गदिमा आणि ते निर्माते चित्रपटाचे त्या दोघांनी त्या दालनात प्रवेश केला. गदिमांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला आणि मग स्वामीजी त्यांना ओळखत असावेत बहुतेक, म्हणजे काही चित्रपट पाहिले असतील, काही गाणी ऐकली असतील. ते म्हणाले, माडगुळकर काय चाललंय सध्या? तर गदिमा थोडेसे संकोचले. ते म्हणले, पोटासाठी काही लिहावं लागतं, येईल ते, लावण्या लिहाव्या लागतात, पोवाडे लिहावी लागतात, सिनेमातली गाणी लिहावी लागतात. तर ते म्हणाले, काही बिघडत नाही, याही गोष्टी समाजाला आवश्यक आहेत, पण महासरस्वतीला तुमच्याकडून काहीतरी फार मोठं काम करून घ्यायचं आहे. त्यांनी आपल्या एका शिष्याला खूण करून आपली लेखणी आणा असं सुचवलं. आणि लेखणी आल्यानंतर गदिमांना म्हणलं की आपण आपली जीभ बाहेर काढा. आणि त्या जिभेवर त्यांनी स्वतःच्या हाताने ओंकार काढला. बरं का, काय वाजवा, मला आवडेल. आणि त्याही दिवशीच्या रोजनिशीत पुन्हा गदिमांनी लिहिलंय, हातून काहीतरी चांगलं लिहून होणार असं. आणि गंमत बघा की 52 साली त्यांना झालेले हे 2 साक्षात्कार आणि 56 साली ते 55-56 मध्ये त्यांच्याकडनं गीतरामायण लिहून झाले. पण तुम्हाला आणखी गंमत सांगतो की जसं
एका हिंदी चित्रपटातलं गाणं मला नेहमी आठवतं की जब जब राम ने जन्म लिया तब तब पाया वनवास. म्हणजे रामाचं आयुष्य हे वनवासाशिवाय कधीही संपत नाही. तसंच रामायणाचंही आहे बरं का. रामायण हे अडचणीशिवाय पूर्ण होत नाही, पण ते पूर्ण होतं. ही आणखी गंमत आहे. गीतरामायणाच्या पहिल्या गाण्याची गंमत अशी की सीताकांत लाड नावाचे गदिमांचे अतिशय जीवलग मित्र, त्यांच्या बोलण्यातनं ही संकल्पना निघाली. आणि मग असं ठरलं की एक वर्षभराचा प्रोजेक्ट करायचा, 52 गाणी करायची. आणि पहिलं गाणं गदिमांनी लिहिलं आणि त्यावेळेला टिळक रोडवर माणिकबाई वर्मांचं घर होतं. त्यांच्या घरी गदिमांनीच लिहिलेल्या पारिजातक नावाच्या एका संगीताची रिहर्सल सुधीर फडके घेत होते. तिथे गदिमा, त्यांना फिरायची खूप हौस होती, त्यामुळे ते फिरत फिरत तिथे गेले. आमच्या पंचवटीपासून म्हणजे जवळजवळ 5-1 मैलाचा तरी जास्तच असेल, मला आता कल्पना नाही. तिथे गेले आणि मग तिथं त्यांनी ते गाणं वाचून दाखवलं. सगळे म्हणाले छान आहे, आपण आता रेकॉर्ड करूया वगैरे. 8च्या कारण दुसऱ्या दिवशी ब्रॉडकास्ट होता. ही गोष्ट रामनवमीच्या आदल्या दिवशीची, 55 सालच्या. 8च्या सुमाराला सुधीर फडके आणि त्यांचे वादक सगळे जमले. त्यांचे सहाय्यक प्रभाकर जोग, की जे नंतर अतिशय मोठे संगीतकारही झाले, तेही आले. आणि बाबूजी म्हणे की त्या गाणं द्या इकडे, आता आपण चालीचं बघूया काय करायचं. आणि गाणं हुडकतात की त्याला गाणंच सापडेल अजिबात. बरं, गंमत अशी की त्या काळात झेरॉक्स वगैरे काही भानगड नव्हती आणि आपल्या गाण्याची परत ठेवायची गदिमांची सवय नाही. आता मी हे जगदीश खेबुडकरांचं पाहिलं आहे बरं का, की ते लिहिताना नेहमी मध्ये कार्बन टाकायचे. कदाचित तिथूनच स्फूर्ती घेतली असेल. तर त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की आता करायचं काय. शेवटी गदिमांना पुन्हा ते बिचारे आपलं गाणं लिहून झालं म्हणजे आपलं काम संपलं अशा, आणि ते झोपले होते छानपैकी. त्यांना उठवण्याकरता आकाशवाणीनं गाडी पाठवली. ते आले बिचारे आणि गाणं हरवलं म्हटल्यानंतर ते भडकले. ते म्हणले मी नाही लिहिणार पुन्हा. असं कुठे गाणं पुन्हा लिहिता येतं का कधी? काही कळतं की नाही तुम्हाला? मी चाललो, तुम्हाला काय करायचं ते करा. इथे सीताकांत लाडांनी त्यांना अक्षरशः हाताला धरून अडवलं. ते म्हणले की अण्णा हे असं, त्यांना अण्णा म्हणायचे त्यांचे मित्र, अण्णा हे असं चालणार नाही. उद्या सकाळी या गाण्याचं ब्रॉडकास्ट आहे, तेव्हा आता हे गाणं तुम्हाला पुन्हा लिहिलं पाहिजे. आणि मी मित्रत्वाचा हक्क म्हणून एक गोष्ट करणार आहे की आकाशवाणीतल्या एका खोलीत मी तुम्हाला चक्क कोंडून घालणार आहे, बाहेरून कडी लावणार आहे. हां, तुम्हाला चहा, तंबाखू, काय काय जे हवं असेल ते नुसतं टकटक करा, मिळेल, लगेच मिळेल, पण गाणं लिहिल्याशिवाय बाहेर येणं नाही. आणि त्यांनी खरंच गदिमांना एका खोलीत बंद केलं आणि बाहेरून चक्क कडी घातली. बाहेरचा सीने मोठा गमतीशीर होता बरं का. की बाबूजी म्हणजे सुधीर फडके त्याचे एक कपाळावर बुक्क्या मारत अशी एरदारा घालत होते. ते मध्येच थांबायचे आणि म्हणायचे की ते गदिमा आणि ते फार जवळचे मित्र, त्यामुळे अरे तुरीत बोलायचे दोघे. अरे याला आत तुम्ही कोंडून ठेवले, इथे याला झोप लागली तर तुम्ही काय करणार, कारण रात्री उशीर झाला होता. त्यावर लाडांचं उत्तर तयार होतं. ते म्हणाले की घोरणं 7व्या सुरात असतं, त्यामुळे आवाजाला घोरण्यात तर जागं करू, पण गाणं लिहिल्याशिवाय बाहेर येणं नाही. आता मी तर त्यावेळेला लहान होतो, कारण माझा जन्म 48चा, याचा अर्थ 55 साली मी 6-7 वर्षाचा असेल. पण मी असं ऐकलं आहे आणि लाडांनीही पुढे लिहिलं आहे की अवघ्या 10-15 मिनिटाच्या अवधीत दारावर आतून टकटक झाली आणि त्या बाहेरच्या पिऊंनी दार उघडलं तर त्यांनी संपूर्ण नवीन लिहिलेलं गीत लाडांच्या हातात दिलं. आणि तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे लाडांनीच त्याच्यात पुढे असं लिहिलं आहे की दुपारी माणिकबाईंच्याकडे ऐकलेलं गीत आणि आत्ता यांनी आमच्या हातात दिलेलं गीत यात काहीही फरक नव्हता. फक्त एकच ओळ मला त्यात नवीन आढळली, ती म्हणजे पुत्र ज्योतीने तेजाची आरती. ही फक्त ओळ मला नवीन वाटली. बाकी संपूर्ण जणू काही
त्यांनी कुणीतरी त्यांना दुपारी लिहिलेलं गाणं पुन्हा डिक्टेट करावं आणि त्यांनी लिहावं, अशा पद्धतीनं ते गाणं त्यांनी लिहिलं आणि तिथून गीतरामायणाला प्रारंभ झाला. समर्पक होतं ते की ज्योतीने तेजाची आरती, कारण लवकुश रामायण गाती पण ते वडिलांच्या समोर त्यांनी करेक्ट. रामायण तुम्हाला एक गंमत सांगतो, आता तुम्ही लवकुशांचा विषय काढलात म्हणून सांगतो. एकदा मी अमेरिकेत एक कार्यक्रम करत होतो बरं का. मी एक गदिमायन नावाचा एक कार्यक्रम करतो की ज्याच्यात गदिमांच्या लावण्या, सिनेमातली गाणी, अमुक ठमुक वगैरे असं मी सगळीकडे करत असे, अजूनही करतो. त्या कार्यक्रमाचं जसं आत्ता आपण निवेदन केलं सुरुवातीचं, तशा एक डॉक्टरीण बाई होत्या, त्या त्याचं अँकरिंग करत होत्या तिथल्या. मला वाटतं न्यू जर्सीला तो कार्यक्रम होता. आणि त्या पहिलंच वाक्य असं बोलल्या की समर्थ रामदासांनी म्हटलं आहे की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. तर माझी अशी अपेक्षा आहे की आनंद माडगुळकरांचा कार्यक्रम तसा नसेल, बरं का. तर आता ह्याच्यावर मला काहीतरी बोलणं आवश्यक होतं. त्यामुळे मी त्याला म्हटलं की अहो समजा असं क्षणभर समजा की मी मूर्ख आहे, मग तुम्ही कुशलवानं काय म्हणा, कारण त्यांनी आपल्या वडिलांचं चरित्र गायलं. कारण शेवटी मी सांगू का, प्रत्येक गोष्टीचं तारतम्य पाहून ती ओळ खरी की खोटी हे ठरवायचं असतं. प्लीज. स्वतः गदिमांना त्यांची कोणती रचना अधिक जवळची होती रामायणात? म्हणजे गीत रामायणातली म्हणताय? रामायणात. रामायणात. हॅलो, येतोय? हॅलो, नाही. हो, ऑन नाही. म्हणजे त्या काही न विचारता मी उत्तर देतोय असं वाटतंय का? पण माझा आवाज मला वाटतं मोठा आहे की शेवटपर्यंत जात असेल. आता ओके. मला वाटतं गीतरामायणाच्या बाबतीत त्यांनी कधी असं म्हटलं नाही की कुठलं गाणं माझं, खरंच सांगतो, सगळीच त्यांची कधीच नाही, कधीच नाही. त्यामुळे कदाचित त्यांचं गीतरामायण सगळंच आवडतं असेल असं मला नेहमी वाटतं. लोकांची आवडती गाणी आहेत, लोकांना अमुक एक गाणं विशिष्ट अतिशय आवडतं असं नेहमी असतं. पण गदिमा कधी म्हटल्याचं मला आठवत नाही की मला एक अमुक गाणं आवडतं असं, खरोखरीच नाही आठवत. म्हणजे मला वाटतं त्यांना ते सगळंच प्रिय होतं. पण मी तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे आत्ता जसं मी एक तुम्हाला सांगितलं, बाबूजींनी मला एकदा सांगितलं होतं बरं का. स्वतः बाबूजींचा माझाही म्हणजे दबूनच अर्थात पण संवाद होता. ते म्हणाले की गदिमांच्याकडनं एखादं गाणं मिळवणं म्हणजे कसरत असायची आमच्या दृष्टीनं. म्हणजे कारण ते अतिशय बिझी होते, मीही माझ्या परीनं बिझी होतो फार. आणि आठवड्याला एक गाणं नवीन लिहून घ्यायचं, त्याला चाल लावायची आणि त्याचं ब्रॉडकास्ट करायचं. पुन्हा गायक वेगळे वेगळे, सगळ्या गाण्याचे गायक बाबूजी नव्हते, इतरही गायक होते. माझी अक्षरशः आम्ही तारांबळ. मग मी गदिमांच्यावर चिडायचो. मग आधी प्रभाकर जोगाला पाठवायचो त्यांच्याकडे, म्हणजे पंचवटीवर आमच्या. आणि आमच्या पंचवटीच्या बाहेरच्या वरांड्यात एक त्यांचा गदिमांचा निळा कोच आहे बरं का. तो त्यांचा अतिशय फेवरेट, म्हणजे त्याला ते सीट ऑफ प्रॉस्पेरिटी असं म्हणत असत. आणि त्याचं कारण असं होतं की त्यांचा एक मित्र होते मेहेंदळे म्हणून, त्यांनी 50 रुपयाला तो कोच विकत आणलेला होता. म्हणजे ही गोष्ट आहे 50 किंवा 51 सालची. आणि त्यावेळेला गदिमा पुण्यात नुकतेच आले होते आणि ते आपल्या एका मित्राच्या खोलीवर राहत होते. तर त्याने आणलं, अण्णा हा कोच तुमच्याकरता मी आणला. अरे म्हणजे एवढीशी खोली आणि त्यात हा कोच कुठे ठेवू मी? त्यामुळे माझ्या मनात असा विचार आला की तुम्ही याच्यावर राजासारखे बसलेले आहात, आता तुम्हाला हा ठेवायचा असला तर ठेवा, नाहीतर फेकून द्या. त्यावेळी ते अण्णाने आपल्या निमूटपणाने 50 रुपये काढले आणि त्यांच्या हातावर ठेवले. तिथून पुढे आमची पुण्यातली निवासस्थानं बदलत गेली, पण तो कोच मात्र कायम राहिला. ही यूज लाईफ. तर त्या कोचावर ते दुपारच्या वामकुक्षीनंतर तिथं त्यांचा मुक्काम असायचा. तर असे प्रभाकर जोग सायकलवरून येताना दिसले, ते
ते जागेवरून ओरडायचं, आला रे आला, रामाचा दूत आला. कारण सुधीर फडक्यांचं एक नाव राम पण आहे, बरं मूळ नाव त्यांचं राम होतं. आणि मग म्हणले आम्ही असे चिडलो, म्हणजे मी अण्णांना म्हणायचो की तुम्ही माझी आता आबरू काढणार बहुतेक, कसं गाणं तुम्ही देणार कधी, मी चाल कधी लावणार. आम्ही म्हणले अशी बरीच बडबड केली की मग ते आम्हाला म्हणायचं आता तुम्ही जरा स्वस्त बसा. आणि त्यांच्या शेजारी हे हा बाबूजींनी स्वतः सांगितलेला किस्सा आहे. त्यांच्या शेजारी रामायणाचं पुस्तक असायचं, ते उघडायचे आणि नुसती पानं उलटायचे त्याच्यातली. एका ठिकाणी ते थांबून ते पुन्हा मिटून ठेवायचे आणि जणू काही त्यांना शुद्धलेखन गालावन ते लिहून घेतात अशा पद्धतीनं ते नवीन गाणं लिहून काढायचे. हा खरोखरीच मला असं वाटतं की म्हटलं तर चमत्कार आहे हा. मी एकदा गदिमांना हा प्रश्न विचारला होता की नेहमीच मला लोक म्हणतात की तुम्ही असं जणू काही आधी पाठ केल्यासारखं गाणं लिहून काढता, तर असं खरंच होतं का? तर ते मला म्हणाले की लेस एन टिल माय मेंटल वर्क इज कम्प्लीट. मी कागदाला लेखणी लावत नाही. म्हणजे थोडक्यात जवळपास संपूर्ण गाणं त्यांच्या मनात जेव्हा तयार असायचं तेव्हाच ते लिहायला घ्यायचं, तोपर्यंत ते घ्यायचे नाही. प्लीज. गदिमांचे निधन झाल्यावर त्यांचे कार्य आपण पुढे चालवत आहात. हो. गीत रामायणाचे 750च्या वर कार्यक्रम देशात परदेशात सादर केलेत. ज्येष्ठ मंडळी अजूनही त्यात रमतात, पुन्हा पुन्हा ऐकतात. म्हणजे आमच्या इथे पण काही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना तो त्यावेळेचा गीत रामायणाचा आठवत असणार. बरोबर. पण आता असं लक्षात येते की नवीन पिढी ही रामायणाशी जोडली गेली. म्हणजे तरुणाईला नक्की काय भावतं किंवा तुम्हाला काय वाटतं की त्यांना गीत रामायणातील कोणता भाग त्यांनी विशेष शिकण्यासारखा आहे? मला व्यक्तिशः असं वाटतं ना की आपण जे भारतीय आहोत ना, आपल्या सगळ्यांच्यावरच रामायणाचा विलक्षण प्रभाव आहे. रामायणाचा फार पूर्वी आम्ही एक जिप्सी नावाचं मासिक काढायचो तरुणांच्या करता. म्हणजे कॉलेजमधून नुकतेच पासआउट झालो होतो त्यावेळेला आमच्या मासिकाकरता मी आयेश जोहरची मुलाखत घ्यायला गेलो होतो. बरं का, आपल्याला आयेश जोहर सगळ्यांना माहीत असेल, अतिशय उत्तम विनोदी नट होता. त्यांनी मला एक गमतीशीर गोष्ट सांगितली. तो म्हणला की अरे तू कुठलाही हिंदी चित्रपट पहा, त्याची कथाही रामायणावर आधारित असते. की एक हिरो असतो, एक हिरोईन असते, एक व्हिलन असतो. मग व्हिलन खूप त्रास देतो हिरोईनला वगैरे आणि शेवटी हिरोचा विजय होतो. म्हणले भारतातला प्रत्येक चित्रपट विदाऊट हा रामायणावर आधारित असतो. त्यामुळे आत्ताच्या मुलांना सुद्धा कुठेतरी ते भारतीयच आहे तो. त्यामुळे सद्भावनेचा वाईट भावनेवर विरोध हे कुठेतरी त्यांना जाणवण्यासारखी गोष्ट आहे. आत्ताच्या चित्रपटातही तेच असतं. आणि मला असं वाटतं की घटनांमधलं वैविध्य, म्हणजे अनेकदा आपण पाहतो की लॅटिन लिटरेचरचं आणि संस्कृत लिटरेचरचं आपण कम्पॅरिझन करतो. गीतरामायणापेक्षा सुद्धा रामायणात सुद्धा किती प्रकारची आणि वेगवेगळी कॅरेक्टर्स त्यात इन्व्हॉल्व झाली आहेत पहा. त्यात संपाती नावाचं एक गिधाड आहे, जटायू आहे, नंतर जांबुवान नावाचं अस्वल आहे, हनुमंत ही संपूर्ण वानरांची जमातच त्यांच्याबरोबर होती, राजा राणी जेवढं म्हणून लहान मुलांना कलरफुल आवडतं ना ते सगळं रामायणात आहे. आणि मला असं वाटतं की ह्याचंच आत्ताची जी पोरं आहेत, मी पाहतो कॉन्व्हेंटवरली मुलंसुद्धा, अहो परवा तर एका पुण्यातल्या शाळेत, मला वाटतं टिळक रोडची न्यू इंग्लिश स्कूल, 600 मुलांनी गीत रामायणाच्या सादरीकरणात भाग घेतला होता. काही वानर झाले होते, काही राक्षस झाले होते, काही राजे झाले होते, सगळ्यांनी. आणि ती इतकी गोड दिसत होती पोरं, ती चुकत होती वाकत होती, पण ते स्टेजवर त्यांना न्याहाळणं, इट वॉज अ ट्रीट फॉर युअर आईज. फार सुंदर वाटत होतं ते सगळं. मला असं वाटतं की गीत रामायणाच्या कथेतला गाभा त्यांना लक्षात येत असेल की नाही मला माहीत नाही, परंतु एक स्थूल मानाने की राम चांगला होता, रावण वाईट होता, आणि वाईट असणं हे वाईट, ह्या गोष्टी मुलांना निश्चितपणे कळतात.
आणि कुठेतरी आपली भारतीय, आजही मी परवाच कोणाच्या तरी कॉमेंटेटर की भारताला स्वतःचा गुड बॉय ही इमेज अजूनही जगभर टिकवायची आहे. म्हणजे तुम्ही मोदींचं आजचं राजकारण पाहिलं तर ते सुद्धा आपण अनैतिक कुठेही वागल्याचं आपल्याला दिसत नाही. पहा, अजूनही आपल्या मनात ती प्रतिमा आहे आणि याचं मूळ कारण रामायण आहे. मला असं वाटतं की म्हणून मला खूप जुनी आठवण आहे. अगदी पहिल्यांदा मी मॉरिशसला गेलो होतो बरं का, आणि तिथल्या तो एक त्यांच्या बेटापुरता एक टी व्ही आहे त्यांचा. तिथल्या निवेदकांनी मला एक प्रश्न विचारला की त्यावेळेला डिस्को म्युझिक वॉज व्हेरी पॉप्युलर. हे मी तुम्हाला 80s सांगतोय, 80 ते 90चं दशक, की डिस्कोची आता एवढी धूम चालू आहे. अशा ह्याच्यात तुम्ही रामायण गाता, तुम्हाला काय वाटतं याला भविष्य आहे का? अहो म्हटलं 5000 वर्षापासून चालत आलेली कथा आहे आणि अजून किती हजार वर्ष चालू राहणार आहे आपल्याला माहीत नाही. तेव्हा हे रामायणाचंच वैशिष्ट्य आहे खरं सांगायचं. खरं. गीत रामायण प्रकल्प म्हणजे गदिमांची शब्दरचना आणि सुधीर फडके म्हणजे बाबूजींचे संगीत यांचा हा संगम. त्यांच्या जोडीबद्दल काय सांगाल? कारण ती विलक्षण जोडी होती, अजब मैत्री होती. आणि तुमचे पुस्तकही आहे गदिमा आणि बाबूजी एक अद्वैत, तर त्यांच्या नात्याबद्दल खास आठवणी? फार त्यांचं विलक्षण असं नातं होतं. मी तुम्हाला अगदी खूप सांगण्यासारखं आहे खरं तर, पण एक महत्त्वाचे असे 1-2 प्रसंग मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रसंग असा आहे की म्हणजे दोघांच्यात विरोधाभास तर होताच, कारण गदिमा पक्के काँग्रेसवाले, बाबूजी पक्के संघवाले, त्यामुळे त्यांच्यात नेहमी त्याच्यावरनं खटके उडायचेच. त्याबरोबर त्यांच्या पर्सनॅलिटीतही जमीन आसमानाचा फरक होता की गदिमा चांगले जाडजूड तर बाबूजी अगदी लहानखुरे. हे आमचे खास देशस्थी वर्णाचे तर ते कोकणस्थी वर्णाचे, बरं का. पण दोघांच्यात एक साम्य होतं. ते साम्य असं की दोघे अतिशय मनस्वी होते आणि आपापल्या निष्ठा जपणारे होते. मी तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगतो आधी. 62 सालची इलेक्शन बरं का, आणि 62च्या इलेक्शनमध्ये पुण्यातून सगो बर्वे उभे राहिले होते. सगो बर्वे आठवतात तुमच्यापैकी अनेकांना आठवत असतील. अतिशय कुशल प्रशासक म्हणून ते विख्यात होते बरं का. म्हणजे असं म्हणतात की पानशेतच्या पुरापासनं पुणं सेफ ठेवण्यात सगो बर्व्यांचा खूप मोठा हात होता. आणि सगो बर्वे काँग्रेसतर्फे उभे राहिले होते. आणि मग सगो बर्व्यांचे जे मित्र सगळे, त्यांनी एक बर्वे मित्र मंडळ स्थापन केलं. त्यात गदिमाई एक होते आणि ते काँग्रेसच्या प्रचारासाठी बाहेर पडले बरं का. काही दिवस प्रचार चालू राहिला आणि एक दिवशी सुधीर फडक्यांचं एक निवेदन तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालं बरं का. ते निवेदन असं होतं की गदिमा आज मारे म्हणतायत की मी काँग्रेसवाला आहे वगैरे, पण 42 साली हेच गदिमा माझ्याबरोबर संघाच्या शाखेत येत होते. काँग्रेसवाले घाबरले हो, ते पंचवटी येऊन बसले. ते म्हणले अहो अण्णा याला काहीतरी उत्तर द्या, याचं आमचं काही खरं नाही म्हणलं. मग गदिमाने त्याला एक छान उत्तर दिलं बरं का. ते उत्तर असं होतं की 42च्या चळवळीत मी संघात जात होतो ही गोष्ट अगदी खरी आहे, बाबूजी म्हणतात ते, पण त्याचं कारण खूप वेगळं होतं. त्यावेळेला साताऱ्यात प्रतिसरकारची चळवळ चालू होती. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही की सातारा प्रांतातली ब्रिटिश सत्ता ही जवळजवळ त्यांनी उखडून काढली होती. म्हणजे ब्रिटिश पोलिसांची ताकद नव्हती आत एंट्री करायची, असं सातारा प्रांतातलं वातावरण होतं. आणि हे जे सगळे क्रांतिकारक होते हे कोल्हापुरातल्या आमच्या घरी उतरायचे. पिस्तुलानी बॉम्बनी भरलेल्या पिशव्या घरात ठेवायचे. कधी कधी चुकून माझ्या आईच्या हाताला एखादी पिशवी लागली ती घाबरून जायची. अहो पिशवी भरून पिस्तुलं म्हणजे काय भानगड आहे. मग ते गदिमांना हिसकावून घ्यावी लागायची त्यांच्या हातात. आणि त्यामुळेच मग पत्री सरकारच्या कार्यकर्त्यांनी गदिमांना असं सुचवलं होतं की आपले लोक म्हणले आता येणार जाणार, तुम्ही काहीतरी एक वेगळ्या पक्षाचं सोंग काढा. म्हणून म्हणले मी बाबूजींच्या बरोबर संघात जात असे. आणि शेवटची त्यांची कॉमेंट फार छान होती बरं.
ते म्हणाले की सुधीर फडके हे एक उत्तम संगीतकार आहेत. मी लिहिलेल्या गाण्याला ते अतिशय छान चाली लावतात, पण म्हणून माझ्या राजकीय मतांविषयी त्यांनी बोलणं म्हणजे वक्त्याऐवजी लाऊडस्पीकरनी भाषण करण्यासारखे. दुसरं तुम्हाला आणखी गमतीशीर प्रसंग सांगतो. एकदा असे प्रचंड भांडले होते दोघं जण बरं का, की असं अगदी की गरिमा म्हणाले की बाबूजी जर म्युझिक करणार असला तर मी गाणी लिहिणार नाही, आणि बाबूजी माडगुळकर लिहिणार असले तर मी चाल देणार नाही. त्यांचे एक मित्र होते विनायकराव सरस्वते म्हणून, आणि त्यांना हीच जोडी पाहिजे होती की काही झालं तरी म्युझिक बाबूजींचं आणि गाणी अर्थातच गरिबांची. विषय होता गोरा कुंभार, संत गोरा कुंभार. त्याच्या चरित्रावर तो चित्रपट होता. आणि मग गरिमाने स्क्रिप्ट लिहिलं, गाणी लिहिली, आणि मग सहज विषय निघाला की मग आता या गाण्यांचं म्हणजे म्युझिक कोण करणार. गरिमा अभवितपणे बोलून गेले, अरे मी तुला सांगू का, माझ्या गाण्याला खरा न्याय फक्त बाबूजीच देऊ शकतो, पण तो सध्या माझ्यावर भयंकर रागावलेला आहे, तो तुम्हाला दारात उभं सुद्धा करणार नाही. जर तुम्ही सांगितलं की गरिबांची गाणी आहेत तर तो तुम्हाला उभं नाही करणार. आणि खरंच त्यावेळेस तशी अवस्था होती. मग विनायकराव सरस्वत्यांनी काय आयडिया केली की त्यांनी गरिबांची गाणी स्वतःच्या हस्ताक्षरात उतरून काढली आणि बाबूजीला सांगितली, बाबूजी आता आमचं स्क्रिप्ट पूर्ण झालं आहे आणि ही आता गाणी आहेत, तुम्ही बघा काय करायचं. बाबूजींनी वाचली, छान आहे तो रचना, कुणाचे आहेत. नाही, आम्ही ते गोरा कुंभारांच्या ह्याच्यात मी हुडकून काढल्यात सगळ्या. बाबूजींनी त्याला चाली लावल्या. इव्हेंच्युअली पिक्चर रिलीज झाला, त्यातली गाणी गाजायला लागली. म्हणजे तुम्हाला आठवत, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम वगैरे. आणि बाबूजींनी स्वतः अतिशय सुंदर गायली होती. किंवा समचरण सुंदर कासेल्याला पितांबर, तेही त्यातलंच. आणि मग कधीतरी बाबूजींना कळलं की ही गाणी गरिबांनीच लिहिलेली आहेत. तोपर्यंत त्यांचं भांडणही मिटलं होतं. मग ते हसून म्हणाले, काही वेगळंच नाही, म्हणले गोऱ्या कुंभाराऐवजी सावळ्या कुंभारांनी लिहिली. आणखी याच्याहीपेक्षा तुम्हाला गमतीशीर किस्सा सांगतो की एकदा एका चित्रपटाची गाणी 6 गाणी होती, 5 गाणी त्यांनी लिहून टाकली आणि 1 गाणं लिहायचं राहिलं, बाबूजींचंच म्युझिक. आणि मग तो निर्माता विचारा जवळजवळ 2 महिने खेपा घालत होता, किंवा अण्णा तेवढे एक गाणं देऊन टाका. ते काही त्यांच्यातनं लिहून होईना. त्या निर्मात्यांच्याबरोबर एक उदयोन्मुख कवीसुद्धा येत असत बरं, आणि तेही नंतर खूप मोठे गीतकार झाले, पण मी मुद्दामच त्यांचं नाव नाही सांगत तुम्हाला. तर ते निर्माते त्या कवींना म्हणाले की अहो तुम्ही कवी आहात, तुम्ही लिहून टाका हे गाणं. म्हणजे अर्थातच त्यांना चान्स पाहिजे होता, कारण मग त्यांनी ते गाणं लिहून काढलं. ते म्हणजे ठीक आहे, त्या निर्मात्यांना तसं फारसं क्वचित कळतं, म्हणजे कदाचित एखादा असतो बरं का, नाही असं नाही. तर बाबूजींना दाखवल्यानंतर ते म्हणले अहो याच्यात हा थोडा शब्द बदलला पाहिजे, इकडं थोडी गडबड झाली, अमुक झालं आहे, असं त्यांनी एक 3-4 करेक्शन्स काढले. असं 2-3 वेळेला झालं जवळजवळ. तेव्हा त्या कवींच्या असं लक्षात आलं की यांची बहुतेक इच्छा दिसत नाही आपल्याला एंटरटेन करायची. तेवढ्यात कधीतरी गरिमाने ते गाणं लिहून टाकलं आणि गंमत म्हणजे त्या कवींच्याकडेच दिलं की आता हे तुम्ही बाबूजींना लिहून द्या. त्या कवींनी गंमत करायची ठरवली. त्यांनी ते स्वतःच्या अक्षरात लिहून टाकलं आणि बाबूजींच्या पुढे धरलं की बाबूजी आता ही रचना कशी वाटते, हे माडगुळकरांचं गाणं आहे का. हे त्यांच्यातलं अद्वैत होतं की गरिबांचं नाव माहीत नसताना सुद्धा त्यांना कळलं की ही रचना माडगुळकरांचीच. अशा अनेक किस्से होते. आनंदजी, तुमचे घर म्हणजे पंचवटी या वस्तूबद्दल थोडंसं. गदिमांचं ते प्रेरणास्त्रोत होते. म्हणजे ती जागा, ती जिथे अनेक गीतरचना झाल्या, गीतरामायण रचलं गेलं, कथा पटकथा झाल्या, त्यात निमित्त अनेक मोठे थोर मोठे साहित्यिक किंवा अनेक मोठे नेतेही आपल्या घरी येऊन गेले, स्वतः आचार्य अत्रे येऊन गेले.
तर त्यांच्याबद्दल काही किस्से सांगाल किंवा त्यांचा तुमच्या जीवनावरचा प्रभाव? सांगतो ना, आता बरंच काही आहे, पण जेवढं मला पटकन आठवेल ते सांगतो. मी कॉलेजमध्ये होतो बरं का, आणि आत्ता मी तुम्हाला निळ्या कोचाबद्दल सांगितलं गरिमांच्या. कॉलेजमधनं मी परत आलो तर त्यांच्या कोचात कोणीतरी दुसरंच बसलेलं मला दिसलं बरं का, आणि हे समोर बसले होते. तर मला कळलं ते झटकन कोण आहे ते. पप्पा, म्हणजे मी त्यांना पप्पा म्हणायचो गरिमांना. पप्पा मला म्हणे, अरे त्यांना नमस्कार कर. मग मी आपला उभ्या नमस्कार ठोकायचे, तसं नाही म्हणले, पायाला हात लावून नमस्कार कर. आणि बघतो तर आचार्य अत्रे होते. कारण गरिमा त्यांना गुरुस्थानी मानायचे, त्यामुळे आपल्या आसनावर त्यांना बसवलं होतं आणि स्वतः त्यांच्यासमोर बसले. आणि मग मी आपल्याला सांगू का, आमचं जे डायनिंग टेबल होतं ना, आमच्या डायनिंग हॉलमधलं, तिथे अक्षरशः म्हणजे पु ल देशपांड्यांपासून ते बाळासाहेब ठाकरेंच्यापर्यंत सगळी मंडळी कधी ना कधीतरी येऊन माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक खाऊन गेलेली आहे. आणखी एक किस्सा सांगतो तुम्हाला, गंमत. जरूर. की त्या टेबलाबद्दलचाच आहे. एकदा पु ल देशपांडे गरिमांच्या अगदी शेवटच्या काळात आमच्याकडे जेवायला आले बरं का. आणि गरिमा असे एका खुर्चीवर बसलेले, एका बाजूला पु ल बसले होते, समोर मीही बसलो होतो, आणि आई असेल बहुतेक, मला आता आठवत नाही. आणि गरिमांची अशी एक पद्धत होती, कारण आता तुमच्याविषयी बोलायचं आहे तर आधी ते तुमच्याकडे थोडंसं पाहायचे आणि मग बोलायचे. मला घरी बाबा म्हणतात ना, त्यांनी असं माझ्याकडे पाहिलं, मला म्हणे, आमचा हा बाब्या आहे ना, त्याचं मांजरासारखं आहे म्हणे, सगळ्या वाट्यात डोकावून पाहतो. पुलंनी माझ्याकडे असं पाहिलं आणि ते त्यांचं ते जगप्रसिद्ध हास्य, ते मिश्किलपणाने हसून मला म्हणाले, तसंच कर रे, तसंच कर, त्यातून तुला तुझी वाटी सापडेल. गरिमांचा साहित्यिक म्हणून आणि वडील म्हणून लाभलेला सहवास, त्याबद्दल थोडंसं. कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ 2000च्या वर गाणी लिहिली. नंतर मराठी हिंदी चित्रपटांसाठी कथालेखन केले. 157 पटकथा त्यांच्याकडनं लिहिल्या गेल्या. तर ते इतके बिझी असताना त्यांनी कुटुंबासाठी कसा वेळ काढला, किंवा तुमच्या आई विद्यार्थी सांगू का तुम्हाला की कसा आम्हाला त्यांचा सहवास लाभला नाही. त्यांच्या भोवती ना, एकतर ते म्हणजे समाजप्रिय होते, हे त्यांना भोवती दोस्तांचं कोंडाळं अतिशय आवडायचं. त्यामुळे तुम्हाला सांगतो, अक्षरशः असंख्य मित्र होते त्यांना, असंख्य हा शब्द आहे. आणि मग त्यांच्याभोवती अशी सर्कल्स होती, त्यांच्या भक्तांची, चाहत्यांची, मित्रांची, ती सगळी भेदून त्यांच्यापर्यंत पोचणं हे आम्हाला सुद्धा अवघड जायचं. खरंच ते सांगतो आपल्याला. म्हणजे एक वेगळी थोडीशी दुखरी आठवण अशी आहे की गरिमाला जेव्हा 50वं वर्ष लागलं, तेव्हा त्यावेळेला तिथे एक पूनम हॉटेल होतं आपल्या डेक्कनवर. त्याच्या गच्चीवर एक त्यांच्या मित्रमंडळींनी छोटीशी पार्टी अरेंज केली होती. आणि त्या दिवशीच्या रोजनिशीत लिहिताना गरिमांनी असं लिहिलं आहे की माझे सगळे मित्र आले होते, नातेवाईक आले होते, पण माझ्या मुलांपैकी कोणीही उपस्थित नव्हतं. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली होती. पण त्याला थोडेसे कारणीभूत ते स्वतःसुद्धा होते की आमच्यात एक मे बी त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे असेल, पण एक अंतर निर्माण झालं होतं. ही गोष्ट खरी आहे. मात्र माझं भाग्य थोडंसं असं की मी माझ्यातलं आणि त्यांच्यातलं अंतर हा हळूहळू कमी करत गेलो. आणि एक वेळ अशी आली की ते खरंच माझ्याशी अतिशय मोकळेपणाने बोलत असत. हे माझं भाग्य आहे. कारण आमच्या भावंडांपैकी मला नाही वाटत की दुसरं कोणीच त्यांच्या इतकं जवळ जाऊ शकलं. आणि अगदी सुरुवातीला कदाचित मी त्यांचा सर्वात आवडता मुलगासुद्धा असेल. याचं कारण सांगतो की माझा अभ्यास अजिबात चांगला नव्हता. म्हणजे ते आमचे पेपर घ्यायचे बरं का. शाळेतून आम्ही आलो परत की ते त्यांच्या निळ्या कोचावर बसलेले असायचे. हां बघू काय लिहिले असं ते म्हणायचं.
मग आम्ही आधीच हात पळण्याच्या तयारीत आम्ही अतिशय घाबरायचो त्यांच्यावर. बाहेरून बसायचो. मग तो संस्कृत असलं त्यांचं संस्कृत अतिशय चांगलं होतं. मग ते काहीतरी विचारायचं, काय रे काय लिहिलं हे, लबंत आहे का तुबंत आहे. मला काही आठवायचं नाही, बहुतेक लबंत बहुतेक, मग तुबंत असेल. मग तेवढ्यात आई बाहेर, 35 मिळाले तरी खूप आहे असं. आणि सगळ्यात गंमत काय येते की गणिताचा पेपर सुद्धा ते घ्यायचे बरं का आमचा. आणि गंमत म्हणजे त्यांचंही गणित चांगलं नव्हतं, त्यामुळं आमचा पेपर सोडवताना ते चुकायचे, मग चिडायचे. म्हणजे आधी आम्ही चुकलेला असू हा तर एक भाग होताच, पण तेही चुकायचे. मग शेवटी आई यायची, म्हणजे जाऊ द्या हो पोरगं विचारत जमून आलंय, कुठे त्याला आता पेपराचं काहीतरी विचार, म्हणून मग आमची त्यातनं सुटका व्हायची. असे अनेक गमतीचे प्रसंग होते. पण आम्ही त्याला खूप घाबरायचो. म्हणजे आत्ताची पोरं आपल्या वडिलांशी आरेतुरे बोलतात वगैरे, याचं मला खूप कौतुक वाटतं. वडील आल्यानंतर बसायची सुद्धा त्यांच्यासमोर आमची प्राज्ञा नव्हती. मी तुम्हाला सांगतो, त्यांची अनेक गाण्याची सिटीज ही मी आमच्या पंचवटीच्या जिन्यावर बसून ऐकलेली आहेत. कारण आज जाऊन ऐकण्याची हिंमत नाही. सुधीर फडके यायचे किंवा वसंत पवार यायचे किंवा दत्ता डावजेकर यायचे, जिन्यात बसून ऐकायचे. पण मी ऐकली आहेत. म्हणजे त्यांच्यात आणि तुम्हा भावंडांच्या मध्ये तुमच्या आई विद्याताई, हो, तीच दुवा होती. त्या एक मोठा दुवा होता. हो, म्हणजे आमची बोलणी तीच खायची आणि त्यांची बोलणी तीच खायची, असा त्याचा थोडक्यात अर्थ. घरी बाबांचं लिखाण चालू असताना काय वातावरण असायचं, किंवा त्यांच्या म्हणजे घरात जी गाणी कविता होत असत तर कधी तुम्हाला समोर बसून त्यांनी ऐकवलंय का? आहे एक दोन असे, पण नॉर्मली मी तुम्हाला सांगू का, ते जर त्या तंद्रीत असले ना तर त्यांना डिस्टर्बन्स अजिबात आवडायचं नाही. म्हणजे काही मगाशी मी म्हटलं तर कदाचित त्यांचं ते मेंटल वर्किंग चालू असेल, शब्दापाठीमागे ते शब्द शोधत काही असू शकते, पण ते भयंकर चिडायचे. एकदा आता गंमत त्यातली सांगतो की एकदा एक वार्ताहर त्यांची मुलाखत घ्यायला, त्याच काळात बरं का, गीतरामायणाच्याच काळात एक वार्ताहर त्यांची मुलाखत घ्यायला आला होता. आणि गदिमा गमतीनं त्याला म्हणाले की अहो, श्रीरामाला जसा त्या लंकेतल्या रावणाचा त्रास झाला तसा मला सुद्धा लंकेचा त्रास झाला म्हणे. तर मग तो वार्ताहर, काय तुम्हाला काय त्रास झाला? अहो म्हणले, पोरं आमची रात्रंदिवस सिलोन रेडिओ ऐकत असतात आणि तो इतका मोठा रेडिओ चालू असताना मला माझं काम करावं लागतं. गंमत असायची. आत्ता आनंदजींशी बोलताना किती सहजपणे आपला संवाद त्यांच्याशी होतोय किंवा त्यांनी आपल्याबरोबर संवाद साधलाय, तर त्याच पद्धतीने त्यांचं लिखाण आहे. त्यांच्या लेखनाला एक प्रवाहीपणा लाभलेला आहे. अर्थातच गदिमा, व्यंकटेश माडगूळकर यांचा अखंड वारसा आनंदजी पुढे चालवत आहेत. एक तुम्हाला या निमित्ताने व्यंकटेश माडगूळकरांविषयी मला थोडंसं बोलायचं बरं का. व्यंकटेश माडगूळकरांनी जसं पप्पांना आम्ही घाबरायचो तसंच तात्यानेही घाबरायचो. म्हणजे फार मोठे लोक होते खरंच. म्हणजे सांगू का, अगदी त्यांच्या अखेरच्या काळात आम्ही त्यांच्याशी जरा वयानी वगैरे वाढलो होतो, त्याबरोबर बसून गप्पा मारणं वगैरे असं चालायचं. एकदा मी त्यांना विचारलं की अहो पप्पा, म्हणलं त्यांचं नाव ग दी माडगूळकर असं घसघशीत लावतात, तुम्ही तुमचं नाव व्यंकटेश माडगूळकर असं लावलं. त्यांनी सगळं करिअर त्यांचं चित्रपटासाठी दिलं, तुम्ही ते साहित्याला बहाल केलं. हे सगळं तुम्ही म्हणलं, किंवा त्यांच्या लेखनापेक्षा तुमच्या लेखनाची स्टाईल पूर्णपणे वेगळी, पूर्ण वेगळी. तर हे तुम्ही अभावितपणे तुमच्याकडून झालं का हे तुम्ही जाणीवपूर्वक केलं? ते थोडं विचार करून म्हणलं की नाही, तसं नाही आहे. म्हणलं काय झालं आहे की तेही गदिमांना अण्णा म्हणत असत. अण्णांना जेव्हा थोडी थोडी लोकप्रियता मिळायला लागली, त्यांचं सिनेमात नाव गाजायला लागलं, त्यावेळेला म्हणली मी काहीही करत नव्हतो, मी घरची गुरं चारायला घेऊन जायचो बरं का.
गावकरी बोलायला लागले म्हणजे याचं सगळं आयुष्य आपल्या वडील भावाची धोत्रं बनवण्यात जाणार. ते वाक्य माझ्या डोक्यात पक्क बसलं आणि तेव्हा मी ठरवलं की मला अगदी वेगळी वाट शोधून काढली पाहिजे, तरच मला ह्याच्यात नाव मिळू शकेल. आणि ते मी केलं. कमाल. आनंद माडगुळकरांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी माडगुळकर या नावाचं कर्तृत्व जाणलं आणि जपलं आहे. जुन्या जाणत्यांनी आपल्या आठवणी जागवाव्यात आणि उगवत्या पिढीपर्यंत त्या पोचवाव्या असं त्यांचं कार्य चालू आहे. तर गदिमांच्या नावानी अनेक उपक्रम तुमचे चालू आहेत आणि भावी उपक्रम पण येणार आहेत. तर आम्हाला त्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मी सांगतो ना, यात ते पुन्हा कसं आहे ना, जसं राज कपूर एकदा म्हणाला होता बरं का, की लाईफ इज अ चेन ऑफ हार्टब्रेक्स, असं त्याचं स्वतःचं एक व्याख्या होती. मी असं म्हणेन की माझ्या बाबतीत तुम्ही म्हणाल ना, तर माझा लाईफ ही एक किस्स्यांची साखळी आहे. सगळे प्रसंगच मला आठवतात. असं ते किस्सा असा होता की मी माझ्या डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंगच्या कामाकरता मी डेक्कन क्वीननं मुंबईला चाललो होतो. बरं, माझ्या शेजारी एक गृहस्थ येऊन बसले आणि मग नॅचरली तुमचं नाव काय, आमचं नाव काय वगैरे झाल्यानंतर मग गप्पा अर्थातच गदिमांच्यावर, कारण महाराष्ट्रातलाच माणूस. प्रचंड रंगल्या. दादरला उतरताना ते मला म्हणाले, तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगतो. मी भिवंडीच्या कॉलेजमध्ये मी प्रोफेसर आहे मराठीचा. मी धर्मानी मुसलमान. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की तुम्ही या ज्या आठवणी सगळ्या सांगताय, या तुमच्या बरोबर तुम्ही न्यायच्या नाही आहेत. या सगळ्या आम्हाला वाटायच्या, कारण त्याच्यावर आता मालकी आमची, तेव्हा आम्हाला न देता तुम्ही त्या जाऊ शकत नाही. इथं माझ्या मनात आलं की आपण कुठेतरी या आठवणी एका लिखित स्वरूपात कुठेतरी त्या आपण आणल्या पाहिजेत. कारण कसं आहे ना, गदिमा काय, बाबूजी काय, पु ल काय, अशी माणसं ही पुन्हा पुन्हा होत नाहीत. बाबासाहेब पुरंदरे काय, की एखाद्या विशिष्ट विषयाकरता आपलं आयुष्य अक्षरशः वाहून घेतलेली माणसं होती ही सगळी. अशी माणसं पुन्हा होत नाहीत. त्यामुळे आमचं भाग्य आहे की मी काय किंवा आमचा श्रीधर फडके काय, की आम्ही जे करतो ना ते त्यांच्या एक कर्तृत्वाची पुसटशी जाणीव लोकांना राहावी, हा त्यातला एक उद्देश आहे. आणि हाच माझ्या पॉडकास्टचाही उद्देश होता. आणि आता आपल्याला गंमत सांगतो, परवाच मी गदिमांचा जन्मदिवस झाला 2 दिवस, एक मी पॉडकास्ट त्यांच्या जन्मकथेबद्दल टाकला होता. 70,000 लोकांनी तो त्या दिवशी पाहिला. ते म्हणजे माझं काय म्हणणं की माझा जो एक तो पॉडकास्ट करण्यामधला मूळ उद्देश होता तो कुठेतरी सफल. आणि हे संपूर्ण ऐकतात बरं का, मी बुद्ध्यात ह्याचं ड्युरेशन अतिशय कमी ठेवतो की 5 ते 10 मिनिटाच्या वर नाही. कारण मला माहिती आहे की लोक जास्त लांबलं की ते पुढे जातात, कारण मी स्वतःही तो सर्च करणारच मनुष्य आहे तसा. त्यामुळे हे असतं. पण आता कसं झालं आहे की माझा स्वतःचा एक चॅनल आहे आनंद माडगुळकर, हा यूट्यूबवर आहे. आणि माझ्या मुलीनं एक चॅनल सुरू केला आहे गदी माडगुळकर ऑफिशियल म्हणून. त्याच्यावर तर तिनं ती पिक्चरमधली क्लिपिंग्स टाकते, गाणी टाकते, किस्से टाकते, त्यांच्याविषयी इतर मंडळी जे बोलतात ते टाकते. असं तिनं तो खूप, आणि त्याला म्हणजे एक आपल्याला ते गाणंही माहीत असेल, देव देवाऱ्यात नाही. अहो त्या गाण्याला किती लाईक्स मिळावेत? 10 लाख. हे म्हणजे लोकांना कुठपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचणं आवश्यक असतं असं मला वाटतं. आणि हा एक काहीतरी सोशल मीडियावर अलीकडे प्रचंड वाह्यातपणा चाललेला असतं, आपल्याला माहिती आहे. पण अशा वेळेला आपल्याला जे चांगलं माहिती आहे ते लोकांना सांगणं, हा माझ्या पॉडकास्टचा उद्देश आहे. बट आपण असं बोलला होतात की आपलं एक आठवणींच्या म्हणजे गदिमा आणि त्यांच्यावरचं एक तुम्ही चित्रपट पण आणत आहात. हो, ते मी स्वतः डॉक्युमेंटरी प्रोड्युसर. कारण मला त्यावेळेला खूप भीती वाटली
की फीचर, कारण मी ज्या काळी डॉक्युमेंटरी मेकिंगला सुरुवात केली त्यावेळेला मराठी चित्रपटाची अवस्था फार म्हणजे फारच वाईट होती तुम्हाला सांगतो. त्यामुळे मला डेअरिंग नाही झालं. माझ्याकडे पैसे घेऊन अनेकदा लोक आले, पण मला असं वाटलं की हे आपलं काम नाही, म्हणून मी आपला डॉक्युमेंटरीकडे गेलो. पण आता त्या मनाने चांगला काळ आहे. तुम्हाला ओपनिंगही चांगली आहे, म्हणजे OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही करू शकता. तुम्ही साधा चित्रपट OTTवरही छान तुमचा जर आता आपण पाहतोय प्रभावळकरचं दशावतारसारखं की एक अतिशय नॉवेल तुम्ही सब्जेक्ट घेतला तर त्याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्सही छान मिळेल. प्रोव्हायडर नवीन तर तुम्ही काहीतरी दिलंच पाहिजे, त्याला काही येईल. माझ्या काय मनात आलं की एवढ्या सगळ्या आठवणींचा साठा आपल्यापाशी आहे, तो नीट मांडावा. तर माझी मुलगी आता माझा सगळा बिझनेस सांभाळते. ती आता मी गव्हर्नमेंटसाठी काम खूप केलं. शी इज वर्किंग मोर फॉर कॉर्पोरेट्स, खूप काम करते. आणि मग तिनं माझ्याकडनं ते स्क्रिप्ट लिहून घेतलं गदिमा. तर महाकवी गदिमा किंवा गदिमा ह्याच टायटलचं आम्ही फीचर फिल्म आता प्रोड्यूस करतो आहे. आणि स्क्रिप्ट पूर्ण झालं आहे त्याचं. काही महिन्यातच आम्ही प्रोडक्शन, म्हणजे माझा असा अंदाज आहे सव्वा वर्षाच्या अवधीत तो चित्रपट रसिकांच्या समोर येईल. आणि त्या निमित्ताने एक अतिशय रिॲलिस्टिक जे गदिमा आयुष्य ज्या पद्धतीनं जगले, खरोखरीच मी सांगतो आपल्याला की गदिमांचे आयुष्य म्हणजे एक पटकथाच आहे त्यांची. खरंच सांगतो तुम्हाला, त्यांचा जन्मसुद्धा विलक्षण पद्धतीनं झाला, त्यांचे देहावसानही विलक्षण पद्धतीनं झालं. म्हणजे एखाद्या चित्रपटाचा क्लायमॅक्स घडवून आणताना जसे आपण 2 वेगवेगळे ट्रॅक दाखवतो की ते शेवटी कोइन्साईड होतात कुठेतरी, तशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य घडत गेलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या आयुष्यावरचा चित्रपट हा अतिशय, ज्याला म्हणजे एक त्यांचं चरित्र म्हणून तर ते चांगलं आहेच, पण एक चित्रपट म्हणून सुद्धा तो अतिशय चांगला विषय. तुमच्या या भावी उपक्रमांना आम्हा सर्वांकडनं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आणि सगळ्यात आपण या कार्यक्रमाची सांगता नंतर तुम्हाला भावलेल्या कोणत्याही रचनेनी करणार आहोत. पण त्याआधी आनंदजी, तुम्ही आमचा मुक्तछंद अंक पाहिला, त्याबद्दल आपलं काही मनोगत हवं आहे. आणि आम्ही जे काही हौशी लेखक कवी आहोत तर त्यांना तुमचं मार्गदर्शन हवं आहे. सांगतो आपल्याला. सुरेशजींनी मला आपला अंक, त्याचा अर्थात रफ हे होतं, पण तो मी अतिशय मनापासून काही लेख वाचले, काही चाळले. अगदी सगळं वाचून झालं असं मी नाही म्हणणार, पण त्यात मला जाणवलं ते असं की विषयांची विविधता आहे. म्हणजे अगदी आता अहिल्याबाईंच्यावर तुम्ही लिहिलं आहे, त्याच्यात ज्योतिषावरचे लेख आहेत, प्रेक्षणीय स्थळांबद्दलचे लेख आहेत, छोट्या छोट्या कथा आहेत, काही चांगल्या कविताही आहेत. मला काय वाटतं की हा जो अंकुर आपल्या मनात आलेला असतो ना, तो एक क्रिएटिव्हिटी आहे. काहीतरी आपण सगळेच गदिमा होत नाहीत, सगळेच बाबूजी होत नाहीत, हे अगदी खरं आहे. पण म्हणून आपल्यातल्या क्रिएटिव्हिटीच्या अंकुराकडे आपण दुर्लक्ष करायचं काहीच कारण नसतं. कारण आपण निर्माण केलेली एखादी कलाकृती ही इतरांना किती आनंद देते त्यापेक्षा ते आपल्या स्वतःला अतिशय आनंद देते. मी आपल्याला सांगतो, गदिमांचं नाव जेव्हा पहिल्यांदा रेकॉर्डवर आलं त्यावेळेला आपल्याला आठवत असेल 78 स्पीडच्या रेकॉर्ड्स असायच्या जुन्या. ते म्हणले अगदी बारीक अक्षरात माझं होते, कंपोज्ड बाय G.D. माडगुळकर. पण ते बघून माझं काळीज आभाळाएवढं झालं. पण हा आनंद प्रत्येकाला होतो. आपण केलेली कविता असो, आपण केलेली कथा असो, आणि त्याच्यातूनच कधीतरी खूप चांगलं सुद्धा निर्माण होतं. तेव्हा जी बारीक सारीक क्रिएटिव्हिटी असते ना, तर त्याच्यात लोकमताची फारशी पर्वा न करता आपण सातत्यानं करत राहणं हाच त्याच्यावर सोपा असतो. मी आपल्याला एक माझ्या अत्यंत आवडती गोष्ट आहे की जिचा मी नेहमी उल्लेख करतो, ही गोष्ट आहे रवींद्रनाथ टागोरांची. की रवींद्रनाथ टागोरांनी असं लिहिलं आहे
की एकदा त्यांना एक मनुष्य असा वाटेनं जाताना दिसला आणि तो रस्त्यावरचा प्रत्येक दगड घेत होता आणि त्याच्या गळ्यात एक लोखंडाची माळ होती. त्या माळेला तो लावून बघत होता आणि टाकून देत होता पुन्हा. तर कोणीतरी त्याला विचारलं की अरे काय चाललंय तुझे, तू प्रत्येक दगड उचलतोय, तुझ्या गळ्यातल्या माळेला लावतोयस आणि पुन्हा टाकून देतोयस, असं का करतोयस? म्हणजे कोणीतरी मला सांगितलंय की इथे एक परीस आहे या वाटेवर पडलेला. मला असं वाटते की तो परीस मला जर सापडला तर तो मी माझ्या लोखंडाच्या माळेला लावीन आणि मग ती माळ सोन्याची होईल. मग तो मनुष्य म्हणला की अरे पण तू तुझ्या गळ्यातल्या माळेकडे पाहिलंस का, ती केवळ सोन्याची झाली आहे. याचा अर्थ असा की आपल्या हातून काहीतरी खूप चांगलं लिहून होणार आहे हे आपल्यालाही माहीत नसतं. गीतरामायण एवढं अजरामर होणार आहे हे गदिमांना आणि बाबूजींनाही माहीत नव्हतं. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहावं. परमेश्वराच्या मनात आहे, सद्गुरूंच्या मनात आहे, तेवढं यश ते आपल्याला निश्चित देतं. धन्यवाद. म्हणजे तुमचं हे मार्गदर्शन आमचं नक्कीच हुरूप वाढवणार आहे आणि दिवसेंदिवस आमचा अंक अजून दर्जेदार बनणार आहे नक्कीच. तर आता आपल्या कार्यक्रमाची सांगता तुमच्या आवडत्या रचनेने करूया. माझी गीतरामायणातलंच एक गाणं आहे की जे माझं स्वतःचं अत्यंत आवडतं गाणं आहे, माझं स्वतःचं. गीतरामायण किंवा रामायण जो कोणी मनुष्य गातो, जो कोणी सांगतो, त्याच्यात जणू काही भावना त्या गीतातून गरिमांनी व्यक्त केलेलं आहे. ते गीतरामायणात हनुमंताच्या मुखी आहे बरं. आणि ते गीत फारसं लोकप्रिय आहे की नाही मला माहीत नाही, परंतु ते अतिशय अर्थपूर्ण आणि अप्रतिम गाणं आहे असं माझं स्वतःचं मत. त्या गाण्यातली काही कडवी, कारण आपल्याला माहिती आहे गीतरामायणातली कडवी गाणी खूप मोठी आहेत, 10-10, 12-12, एक 2-3 कडवी मी आपल्याला म्हणून दाखवतो. हनुमंत श्रीरामांचे पाय घट्ट धरून त्यांना विनवतोय. प्रभो बज एकच वर द्यावा, प्रभो बज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, कधी न चढावे चंचल हे मन, श्रीरामाया चरणापासून, जोवरी भूवर राम कथानक, तोवरी जन्म असावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, राम कथानित वदने गावी, राम कथाया श्रवणी यावी, श्रीरामा मज श्रीरामाविन दुसरा छंद नसावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा.
रचनेतला एकच वर द्यावा हे जे शेवटचं आहे तर ते अक्षरशः हो. भिडतं हृदयाला की त्याच्यात केवढी विनवणी आहे खरंय, की कधीच खरंय. मला वेगळं करू नका. आनंदजी, आपला मौल्यवान वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलात आणि आज आम्हाला इतकं प्रसन्न वाटतं की गदिमांच्याबद्दल अनेक आठवणी आम्हाला कळल्या आणि आम्हा सर्वांकडनं तुम्हाला परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.